एव्हरीवन, वेलकम बॅक टू माधुरीज मॅड लाईफ. येस, आज मी तुमच्यासाठी हा सुंदर क्यूट नाही सुंदर अँड हॉट मेकअप लुक घेऊन आलेले आहे. कारण सध्या इंस्टाग्रामवरती ट्रेंड करतोय लॅटिन मेकअप लुक आणि त्यांची ट्रान्झिशन. सो मी सुद्धा आज विचार केला की आज लॅटिन मेकअप मी पण ट्राय करावा. सो तो मेकअप कसा करतात, काय करतात हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. मी माझ्या पद्धतीने तो मेकअप केलेला. सो तो तुम्ही बघू शकता की मी हा लुक जो आहे तो कसा क्रिएट केलेला आहे. तर चला मग या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त आवडेल आणि तुम्ही खूप जास्त एन्जॉय कराल हा व्हिडिओ बघताना. मॉइश्चरायझर लावून झालेला आहे. इथे मी प्रायमर स्किप करणार आहे कारण माझी ऑलरेडी ड्राय स्किन आहे आणि प्रायमरची गरज बिलकुलही नाहीये. सो डायरेक्टली मी ऍप्लिकेशन करणार आहे करेक्टरचं ऑरेंज करेक्टर, बिकॉज मला खूप जास्त पिगमेंटेशन्स आहेत, अंडर आय एरियामध्ये डार्क सर्कल्स आहेत, तर ते हाईड करण्यासाठी मला ऑरेंज करेक्टर यूज करायचं आहे. जिथे जिथे मला पिगमेंटेशन वाटतं आहे किंवा टॅनिंगमुळे थोडासा स्किन टोन बदललेला आहे तिथे मी हे कन्सिलर लावून घेणार आहे. त्यावर मी लावून घेणार आहे स्विस ब्युटीचं 03 नंबरचं कन्सिलर. त्यानंतर एक स्पंज मी पूर्ण वेट करून ठेवलेला आहे, त्या स्पंजने प्रॉपर डॅबिंग करून घेणार आहे. त्याच स्पंजने तुम्ही डोळ्यांच्या वरती सुद्धा डॅबिंग करून घेऊ शकता. डॅबिंग करून झाल्यानंतर मी डायरेक्टली ऍप्लिकेशन करणार आहे फाउंडेशनचं. आणि आज मी फाउंडेशन यूज करणार आहे. मला आज थोडा हेवी बेस करायचा आहे. सो हेवी बेस करण्यासाठी मी आज 2 फाउंडेशन्स यूज करणार आहे. तर मी हुडा ब्युटीचा 300N यूज करते आणि शार्लेट टिल्बरीचा पण हा एक 6 नंबरचा शेड. हे 2 शेड मी मिक्स करून एक प्रॉपर शेड बनवून ऍप्लिकेशन करणार आहे. तर आधी मी हुडा ब्युटीचा घेऊन एक पंप घेतेय. त्यानंतर एक टिल्बरीचा. ओके, आता हे प्रॉपर मिक्स करून घेणार आहे. आणि ऍप्लिकेशन पूर्ण डॅबिंग पद्धतीनेच करणार आहे. हेवी बेस करायचं त्यामुळे मी फाउंडेशन हे हेवी लावून घेणार आहे. मानेला सुद्धा मेकअप करून घ्यायचंय, नाहीतर तो डिफरन्स दिसायला लागतो आपला चेहऱ्यामध्ये आणि मानेमध्ये. कानांना सुद्धा फाउंडेशन लावून घ्यायचंय. ओके, फाउंडेशन ऍप्लिकेशन करून झालेलं आहे. त्यानंतर मी लावणार आहे हायलायटिंग कन्सिलर, कारण मला त्याचा हेवी बेस क्रिएट करायचा आहे. तर इथे मी हायलायटिंग कन्सिलर लावणार आहे टाटेचं. सो ते माझ्या स्किन टोन पेक्षा 2 शेड फेअर असेल. थोडासा डार्क वाटतोय त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये रिकोडचं थोडंसं हायर लाईट शेड आहे जो मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. नंतर ब्लेंडिंग करून घ्यायचंय प्रॉपर. आहे युरोप गर्लचं हे 6 नंबरचं कॉन्टोर शेड आहे माझ्याकडे, तर तो मी लावून घेणार आहे. थोडं हेवी कॉन्टोर, हेवी बेस, हेवी सगळे प्रोडक्ट्स मी ह्या मेकअप लुक मध्ये हेवी यूज करणार आहे. सो कॉन्टोरिंग सुद्धा मी प्रॉपर हेवी करणार आहे. रेग्युलरली मी कधी कॉन्टोर एवढे हेवी नाही करत, पण ह्या लुकसाठी आपल्याला कॉन्टोरिंग सुद्धा हेवी करावं लागणार आहे. फोरहेड छोटा आहे त्यामुळे फोरहेडला मला कॉन्टोरची गरज नाहीये. अगेन ब्लेंडिंग करून घ्यायचंय प्रॉपर. मेकअप करताना व्हाईट कपडे असतील तर खूप जास्त काळजी घेऊन आपल्याला मेकअप करावं लागतं. फाउंडेशनचा एक किंवा कुठल्याही क्रीम प्रोडक्टचा एक जरी ड्रॉप आपल्या आउटफिट वरती गेला खराब. सो बी केअरफुल. थोडासा ग्लोईंग लुक हवाय. सो हे आयकॉनिकचं इल्युमिनेटर म्हणून एक प्रोडक्ट भेटतो, तो मी थोडासा फाउंडेशन मध्ये किंवा हायलायटिंग कन्सिलर मध्ये मिक्स करून मी इथे ऍप्लिकेशन करून घेणार आहे. सो मी इथे सेम रिकोडचं
हायलाइटिंग कन्सिलर घेऊन त्याच्यामध्ये ह्याचे 1-2 ड्रॉप टाकून घेणार आहे. ते ड्रॉप मिक्स करून घ्यायचे प्रॉपर. जी कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे, कलर बारचं कॉम्पॅक्ट यूज करते मी. कलर बारचं कॉम्पॅक्ट पूर्ण फेसला लावून घेणार आहे. डोळ्यांच्या वरती क्रीज लाईन्स क्रिएट झालेल्या आहेत, त्या क्लिअर करून घेऊन मगच ऍप्लिकेशन करायचंय. त्यानंतर मी यूज करणार आहे पावडर कॉन्टोर फुलाचं. ओके, त्यानंतर लावून घेणार आपण थोडंसं ब्लशर. अगेन थोडंसं कॉम्पॅक्ट पावडर मी फेअर स्किन टोन डोळ्यांच्या खाली लावून. फिक्सिंग स्प्रे मारून घ्यायचा आहे. प्रॉपर ड्राय होऊ द्यायचंय. ओके, तर फाउंडेशन ऍप्लिकेशन झालेलं असल्यामुळे आपल्या लिप्स वरती पण काही फाउंडेशन ऍप्लिकेशन होतं. त्याच्यामुळे काय होतं की आपले लिप्स अजून ड्राय होतात. तर त्यासाठी आपल्याला लिपस्टिक ऍप्लिकेशन करायच्या आधी लिप केअर लावून घ्यायचं आहे कंपल्सरी. लिप केअर लावून ठेवायचंय, लगेच लिपस्टिक ऍप्लिकेशन करायचं नाहीये. ओके, तर आय मेकअप मध्ये मी आता काय करणार आहे, एकदम सिंपल असा सेटल 1-2 शेड फक्त लावून घेणार आहे. तर त्यासाठी मी आता हे हुडा ब्युटीचं पॅलेट यूज करते. त्याच्यामधला जर तुम्हाला हा एक शेड दिसत आहे थोडासा ब्राऊन मध्ये, काय नाव आहे ह्या कलरचं, कर्मा. सो हा कर्मा जो शेड आहे तो शेड मी यूज करणार आहे. कोणतेही शेड्स बघा तुम्ही, जेव्हा तुम्हाला इथे जे शेड दिसतात ना, ऍप्लिकेशन केल्यानंतर ते ऍज इट इज वर्क नाही करत, त्याचा कलर थोडासा चेंज होतोच. लिपस्टिकचं ही तसंच आहे. प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचंय. थोडासा मी बाहेरच्या साईडला पण ब्लेंड करणार आहे, थोडी लेंथ देणार आहे. पूर्ण आईजला मी तो एक सिंगल शेडच पूर्ण ऍप्लिकेशन करून घेतलेला आहे. त्यानंतर फक्त इनर कॉर्नर्सला हा एक ग्लिटरी शेड आहे तो मी ऍप्लिकेशन करून घेणार आहे, फक्त इनर कॉर्नर्सला. दॅट्स इट. त्यानंतर पटकन आयब्रोज करेक्ट करून घ्यायचे. त्याच्या आधी मी थोडंसं त्याला कोम करून घेणार आहे. त्याच्यामधील जे फाउंडेशन आहे ते रिमूव्ह करून घ्यायचंय, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर शेप दिसून येतो. त्यानंतर मी लावणार आहे लायनर. लायनर मध्ये मी थोडेसे आज विंग वाला लायनर लावणार आहे, तर तो लुक छान दिसेल. त्यासाठी मला एक क्लोज मिरर लागेल.
ओके, त्यानंतर लावून घेणार आहे मी काजळ. काजळ सुद्धा मी हेवी लावणार आहे. ओके, तर डोळ्यांच्या खाली मला थोडासा स्मोकी स्मज लुक करायचा आहे. तर मी वॉटर लाईनच्या खाली थोडासा ब्लॅकआउट लावून घेणार आहे. बघू शकता किती छान लुक येतो ह्याने. काजळ थोडस अजून मला डार्क लावून घ्यायचंय, सो थोडं मी पुन्हा ऍप्लिकेशन करते. मला कम्फर्टेबल फील नाही होत जेव्हा मी लॅश लावते, सो मोस्ट ऑफ द टाइम्स मी हेवी मस्करा करत असते. सो आता पण मी हेवी मस्कराच लावणार आहे. मी लावून घेणार आहे थोडंसं हायलायटर. सो आता राहिलेलं आहे लिपस्टिक ऍप्लिकेशन. तर चेक करायचं आहे की आपलं लिप केअर जे आहे ते लिप्स वरती जास्त नाहीये, कारण जर जास्त प्रमाणात लिप केअर असेल तर लिपस्टिक ऍप्लिकेशन प्रॉपर होत नाही. थोडंसं एक्स्ट्रा असेल तर ते काढून घ्यायचंय आणि मग ऍप्लिकेशन लिपस्टिकचं करायचंय. ओके, लिपस्टिक ऍप्लिकेशन साठी मी 2 शेड यूज करते. पावडर मी हा फॉरएव्हर 52 ने देणार आहे. इथे बॉर्डर साठी मला अजून डार्क शेड हवाय. सो हा लॅक्मेचा एक शेड माझ्याकडे अवेलेबल आहे, त्याने मी बॉर्डर अगेन करून. ओके, त्यानंतर लव अर्थचा एक लाईट शेड आहे जो मी सेंटरला लावून घेणार आहे लिप्सच्या. ओके, आणखी अजून लाईट शेड हवाय मला. सो तर मी काय करणार आहे, थोडंसं फाउंडेशन मी लिप्स वरती लावून घेणार आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला बिलकुल विसरू नका, कारण त्यांनाही हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. ओके देन, तब तक के लिए बाय बाय.